आई जन्म देते, आपण फक्त काळजी घेतो. म्हणजे आपण डॅडा आहोत. डॅडा म्हणतो हो, मी तुझं झाड आहे असं मला विचारते. मी म्हणतो नाही, सूर्य आहेस. भाव असावा इतका प्रेमळ, अश्रू यावे करुणेचे, निरामयाचा ध्यास जडावा, चंदन व्हावे जगण्याचे. खरं तर सध्या दिवस आहेत ते म्हणजे सुट्ट्यांचे, आणि सुट्ट्यांच्या दिवसात शक्तिमान आपल्या भेटीला येत असेल तर अर्थात तो बघायलाच हवा ना. स्पृहा आणि आदिनाथ दोघं माझ्या सोबत आहेत आणि शक्तिमान भेटीला येतोय, आणि हा छोटा शक्तिमान पण आपल्या सोबत आहे आज. ईशान आपल्या सोबत आहे. आणि मला अर्थात मला स्पृहा आणि आदिनाथ तुम्ही दोघं असं एकत्र बसलायत ना, मला असं झालं की अरे का ही जोडी अशी का नाही मला आधी दिसली, असं एक पहिलाच प्रश्न माझ्या मनात आला. त्याबद्दल आधी काय सांगणार तुम्ही? खरंच आम्हाला पण हा प्रश्न पडतो. पण ॲक्च्युली डे वन पासून आय थिंक वी हिट ऑफ व्हेरी वेल. असं आम्हाला वाटलंच नाही की आम्ही पहिल्यांदा काम करतोय. बऱ्याच तो एक मॅडनेस क्वोशंट जुळला पाहिजे लोकांमधला, मित्रांमधला मॅडनेस क्वोशंट जेव्हा मॅच होतो ना तेव्हा मग सोपं होतं प्रोसेस पुढची. एक्झॅक्टली. आणि मग जेव्हा तुम्ही वाईट सवयी कॉमन असल्या ना काही म्हणजे जेव्हा पहिल्यांदा आला तेव्हा ते जाणवलं की अरे का आपण इतके वर्ष एकत्र नाही काम केलंय, असं काही झालं का? हो, आपण ऍक्च्युली मला आठवत नाही, आपण इंटरॅक्ट करायचो ना, म्हणजे आपण रेग्युलरली इंटरॅक्ट करायचो. मला एक आधीचा किस्सा असा आठवतोय की खूप वर्षापूर्वी, म्हणजे जस्ट मला वाटतं 2014, जेव्हा आमची फार ओळख नव्हती पण आम्ही एका व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये होतो जो जितू जोशीने सुरू केला होता. कवितांचा ग्रुप होता आणि त्याच्यावर खूप कविता आणि खूप नाही कवितांचे कार्यक्रम. म्हणजे कसं, माझं पुस्तक प्रकाशित होणार होतं लोपामुद्रा नावाचं, आणि मी ठरवलं होतं की एक छान कार्यक्रम करायचा. तर ॲक्च्युली आमची ओळख नव्हती फारशी, आणि फक्त त्या ग्रुपमध्ये तो होता आणि आम्ही तोही तिथं त्याने लिहिलं काही तर शेअर करायचा, मीही शेअर करायचे. तर त्या प्रकाशनाच्या वेळेला मी माझ्या काही मित्रांना सांगितलं हक्कानी, जसं आपण आपल्या मित्रांना सांगतो की काही पैसे देऊ शकणार नाही तुम्हाला, तुम्ही या माझ्यासाठी आणि मी काय सांगते ते फक्त तिथं सादर करा, वाचा. तर सगळे हे आपले जे मित्र आहेत ते तिथं आले होते, आणि त्यात आधीला मी फोन केला होता की तू प्लीज येशील का, मला खूप आवडेल तू आलास तर. तर तो आला आणि तो स्टेजवर होता त्या सगळ्या माझ्या मित्रांमध्ये. आणि तेव्हा खूप लोकांना ॲक्च्युली खूप सरप्रायझिंग वाटलं होतं की सिद्ध्या होता, सुबोध, अमृताताई होती, आणि सगळे लोक, मुन्ना होती, मृण्मयी देशपांडे होती, खूप जण होते. आणि त्या सगळ्यांमध्ये आधी आला तर मला असं झालं की अरे यार हा किती चांगला मुलगा आहे यार, आपली फार ओळखच नाही आहे. आणि मी एक फोन ह्याला केला आहे की प्लीज येशील का, तर हा आला आहे माझ्यासाठी. तर दॅट वॉज द फर्स्ट इंटरॅक्शन आय हॅड विथ हिम. तर तो चांगला मुलगा आहे मला माहितीच होतं. फक्त तर फक्त या सिनेमाच्या निमित्ताने आम्ही स्क्रीनवरती आता पहिल्यांदा काम करतो. मला खूपच भारी वाटलं. आणि तू म्हणतेस तसं आता होपफुली यानंतर हे बघून काही लोकांना वाटेल की यांना बघा, एकत्र कास्ट करा वगैरे. कारण जेव्हा तुम्ही एकत्र, म्हणजे ती जोडी खूप छान वाटते बघायला, त्यामुळे थँक्यू थिंक अबाउट इट. आणि आता मग पहिला की सेटवर एकत्र आल्यानंतर एकमेकांच्या म्हणजे स्ट्रेंथ पण कळतात आणि काहीतरी गमती पण कळतात. असं काय तुला कळलं स्पृहाचं की तिचा सारख्याच मला कळला खूप. पण अजून आम्ही दोघं इक्वली खादाड आहोत. मला वाटतं की 1-2 दिवस शूटिंग झालं होतं आणि आम्ही हादडाला गेलेलो, कुठेतरी मटण खायला गेलेलो पुण्यात. एक्झॅक्टली. आणि खूप गोष्टी, मला वाटतं सेन्स ऑफ ह्युमर पण आमचा, आय थिंक बऱ्याच गोष्टी, फिल्म्स, वाचन, कविता, खूप इंटरेस्ट कॉमन आहेत असं लक्षात आलं. किंवा फॉर दॅट मॅटर ज्या पद्धतीने मी माझ्या आईबाबांशी कनेक्टेड आहे तितकाच तो त्याच्या आईबाबांशी कनेक्टेड आहे. या छोट्या छोट्या काही काही गोष्टी असतात ज्या आपोआप, एकतर ते तुमचं अपब्रिंगिंग पण असतं, तशा पद्धतीचे विचार तुम्ही करत असता, त्या काही गोष्टी आपोआप मॅच होतात. तसं आमच्या बाबतीत झालं. आणि त्याने इतकं म्हणजे माणूस म्हणून तर किती छान आहे ही एक वेगळी गोष्ट आहे, पण ॲक्टर म्हणून काम करताना पण मला त्याच्याबरोबर मजा आली. ज्या पद्धतीने त्याने इतक्या सहज हे काम केलं आहे ना, इतक्या सहज, तर ती जी सहजता आहे कामातली ती खूप म्हणजे रिअली रिअली अप्रिशिएटेड.
मला पर्सनली असं वाटतं की हे त्याचं आत्तापर्यंतचं ही फिल्म हे त्याचं आत्तापर्यंतचं त्याने केलेलं सगळ्यात चांगलं काम आहे. वा, थँक्यू सो मच. हँड्स डाऊन. नाही अर्थात आदिनाथ खूप चांगली कामं करत असतो, पण ऑफकोर्स वी आर लुकिंग फॉरवर्ड फॉर दिस वन ऑल्सो. आणि जसं सुपर हिरो बद्दल हा सिनेमा तर बोलतोच आहेत, तुमच्या दोघांचेही आई बाबा तुमच्यासाठी सुपर हिरो आहेत, हा यात काही वादच नाही. पण अशी काही एखादी आठवण की जेव्हा तो त्यांच्यातला सुपर हिरो जाणवला तुला किंवा तुला, असं अनेक वेळा असेल, पण असा कुठला प्रसंग आज शेअर करा असं वाटेल? एक प्रसंग मला आठवतो. थोडा सिरियस किस्से मी खूप सांगितले, जरा एक गमतीदार किस्सा सांगतो. माझ्या वडिलांमधला, म्हणजे ऑब्व्हियसली प्रत्येक मूल आपल्या आईवडिलांकडे सुपर हिरो म्हणून बघतो. मी माझ्या आईवडिलांकडे बघतो, माझ्या स्पेशली माझ्या वडिलांकडे. मला आठवतं एक 96 का 97चा पिरियड होता, आणि तेव्हा आमचं जर फायनान्शियल सिच्युएशन जरा टाईट होती, आणि आमच्याकडे तेव्हा 800 होती गाडी, आणि स्क्रीन अवॉर्ड्स अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सला होते. स्क्रीन अवॉर्ड्स जिथे हिंदीतले पण असतात, सगळे मिक्स, मराठी आणि हिंदी बॉलिवूड मिक्स असायचे ना. तर माझ्या वडिलांचा सिनेमा होता, नाही ही गोष्ट 2001ची आहे, सॉरी 2001, खतरनाक नावाचा सिनेमा होता आमचा 2001 साली. आणि अवॉर्ड्स सगळे झाले, आम्हाला वडिलांना पण अवॉर्ड मिळालं खतरनाकसाठी. आणि आम्ही बाहेर आलो तर रेड कार्पेटच्या तिकडे सगळे मीडियावाले कच 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 फोटो सगळे चालू होते. आमच्या आधी ऋतिक रोशन आणि सगळे गेले होते, आणि त्यांची लेक्सस आणि ई क्लास एस क्लास सगळ्या अमिषा पटेल आली होती. आणि त्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या बाहेर तिकडे फेन्सिंग होतं, त्या फेन्सिंगमध्ये पब्लिक चढलेलं सगळं, आणि ते आपलं सगळं मराठी पब्लिक होतं सगळं. आणि ह्या सगळ्यांना ते आरडाओरडा करत होते बॉलिवूडवाले. माझे डॅड आले तेव्हा ते अजून आरडाओरडा वाढला तिकडे, असं बिसं आणि सगळं. आणि मी मला माहिती होतं की आमची 800 येणार आहे आता. मी माझ्या आईकडे गेलो आणि मम्मी आपण पार्किंग लॉटमध्ये जाऊया ना गाडी घ्यायला. आणि व्हॅले घेऊन येणार होतं ना, किंवा ड्रायव्हर घेऊन येणार होता, ड्रायव्हर गाडी घेऊन येणार होता तिकडे. तर मी आधी आईकडे गेलो, आईकडे आधी वशिला लावायचा प्रयत्न केला की मम्मी आपण पार्किंग लॉटमध्ये जाऊया, लेट्स गो पार्किंग लॉट अँड टेक द कार. आईला थोडंसं पटलं ते. मग आई बोलतो डॅडू आपण जाऊया तिकडे आणि घेऊया का गाडी. डॅडू चिडले थोडे, नो आय विल वेट हिअर, गाडी इथे येणार, आपण गाडीत बसणार आणि जाणार, संपला विषय. आणि खूप वेळ गाडी येत नव्हती कारण ट्रॅफिक खूप झाला होता गाड्यांचा. आणि शेवटी गाडी आली 800 खडखड 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 करत, आणि पब्लिक तरी पण आरडाओरडा करत होता. आणि पब्लिकली ड्रायव्हरला म्हणे ड्रायव्हर सोराता क्या, असं तरी कमेंटमेंट आले. आणि आम्ही गाडीत बसलो आणि आम्ही गेलो. अँड तिथे मला माझ्या वडिलांमधला सुपर हिरो दिसला की जो मी आहे तो मी आहे, अँड यू शुड बी प्राऊड ऑफ हू यू आर. सो दॅट वॉज अ व्हेरी इम्पॉर्टंट लेसन. नाही खरंच खूप सुंदर आणि वेगळाच मोमेंट तू शेअर केला, पण ते भरभरून मिळणारं प्रेम होतं. क्या बात आहे, ते इटसेल्फ एक सुपर हिरो त्यात दिसत असेल. एक्झॅक्टली. तशी स्पृहा तुझी अशी काय एक असं पिन डाऊन करणं मला खूप अवघड आहे, पण छोट्या छोट्या गोष्टींमधली मजा जी घेणं आहे ना ती खूप आई बाबा दोघांनीही शिकवली. आणि मी ना हे फार कुठेच माझ्या आसपास पाहिलेलं नाही. जेव्हा जेव्हा आता त्यांच्याबरोबर मी राहत नाही, त्याला आता अनेक वर्ष झाली आहेत, पण ज्या मोमेंटपर्यंत मी त्यांच्याबरोबर राहत होते मला एकही पाऊस असा आठवत नाही आधी की पहिला पाऊस आला आणि आम्ही गाडी काढून बाहेर नाही गेलो भिजायला. दॅट वॉज आवर मोमेंट. म्हणजे पावसाचं प्रेम तेव्हापासून खरंच आहे. म्हणजे मी, क्षिप्रा, आई आणि बाबा, दॅट वॉज आवर टाईम. की पहिल्या पावसात भिजलंच पाहिजे, पहिल्या पावसात बाहेर पडलंच पाहिजे. ह्या छोट्या छोट्या गमती असल्या पाहिजेत तुमच्या आयुष्यात. आमच्याकडे आम्ही अजिबातच कधी फार श्रीमंत नव्हतो ना, अजूनही आहोत. आपण छान मध्यमवर्गीय आहोत ना. मग त्या आयुष्यामध्ये आपल्या आयुष्यातल्या गमती काय असू शकतात, तर एकत्र बसून जेवायचं सगळ्यांनी, सगळ्या गोष्टींवरती गप्पा मारायच्या, सगळ्या गोष्टी शेअर करायच्या एकमेकांशी. आजही आमच्या घरी माझी आई जेव्हा स्वयंपाक करते तेव्हा ते राहतात घरात. आता खरं तर आमच्या 2 आज्या आणि ते दोघं 4च माणसं, पण भात लावताना 8 माणसांचा भात लावला जातो. किंवा पोळ्या करताना 4 माणसांच्या पोळ्या नाही, 2 ते 4 पोळ्या एक्स्ट्राच असतात आमच्याकडे. कोणी आलं
तर उपाशी नाही जाता कामा घरातनं. किंवा माणसं आल्यानंतर आता बऱ्याचदा असं होतं ना की आता कुठे आता आणखीन पाहुणे, आपलं काय चाललंय, आपण किती स्ट्रेसमध्ये आहोत, हे आहे ते आहे. पण एव्हरी टाईम आमच्या घरात जी जी व्यक्ती येते ती खुश होऊन बाहेर पडताना मी बघितले की अरे यांच्या घराची वाईब काहीतरी चांगली आहे. घराची एक वाईब असते ना, तर त्या वास्तूची वाईब आपण तयार करत असतो. ही वाईब तयार करायला हे आमच्या 2 सुपरी रोजनी मला शिकवलंय. सो ते खूपच माझ्यासाठी मोठा लाईफ लेसन आहे तो. तू शेअर केलं. ईशानला अरे देतेच मी आता. सॉरी. मला का नाही माईक दिलाय? ईशान, तू सांग, तुला कधी बाबा सुपर हिरो वाटले होते की काय, असं वाटलेत का आधी? कधीतरी वाटलेले. जेव्हा ते माझं मॅच अटेंड करत होते. हां, त्याने मला एक स्किल सांगितली, रेनबो फ्लिक, आणि दाखवलं कसं करायचं. काय खेळतोस तू, सांग ना. फुटबॉल. तर ती स्किल खूप हार्ड होती, मानायला पाहिजे. पण मी कसं बसं त्या मॅचमध्येच शिकलो ती स्किल थोड्या अटेम्प्ट्समध्ये. आणि मग मी खूप फ्लुएंटली खेळलो आणि एक हॅट्रिक मारलेली. ओ नो. आणि मग मी बाबांना थँक्यू बोललो फॉर टीचिंग मी दॅट स्किल. रेनबो फ्लिक म्हणजे काय? म्हणजे आपल्या पायांच्या मध्ये बॉल असतो आणि आपण फ्लिक करतो बॉल आणि आपल्या डोक्याच्या वरनं पुढे येतो. हे सगळं तुला करता आलं? हो. लाईक मी 5-6 अटेम्प्ट केले असतील. पण याचा अर्थ मारून तू गोल मारलास? हो. हॅट्रिक मारली. डिफेंडर्स मानायला पाहिजे, अपोनंटचा डिफेन्स खूप वीक होता. म्हणून मी एक चांगला एक गोल. व्हेरी गुड. पण याचा अर्थ प्रकाश कुंटेंना फुटबॉलही खेळता येतं, हे आज एक नवीन आपल्याला कळलंय. येते त्याला. समजलं नाही कसं मी 3 गोल्स मारले, कारण मी युजली 4 किंवा 2 मारतो. 4 किंवा 2 मारतोस? 3 मी कधीच नाही मारलेत. क्या बात आहे. आणि बाबांच्या स्किलमुळे मी फर्स्ट टाइम एक हॅट्रिक मारली. वाव. आणि आदिनाथ, मला एक विचारायचं की अर्थात प्रकाश कुंटेंनी इतक्या वेगवेगळ्या फिल्म दिल्यात आणि त्या इतक्या मनस्वी आणि तितक्याच, म्हणजे अर्थात त्या प्रत्येक फिल्मचं काहीतरी एक छान वेगळे पण आहे. त्याबद्दल प्रकाश सोबत काम करतानाचा तो अनुभव कसा? प्रकाश बरोबर मी काम करणं वॉज ओव्हर ड्यू. मी तो किस्सा सगळ्यांना माहितीच आहे. कॉफी आणि बरंच काही, मग अनेक ऑपॉर्च्युनिटीज राहून गेल्या होत्या. आणि देन फायनली जेव्हा प्रकाश बोलला की आदिनाथ ही फिल्म करूया आपण, एक गोष्ट आहे माझ्याकडे, बोलो येस मी आहे. अर्थात जेव्हा त्यांनी गोष्ट सांगितली, मुळात प्रकाश कुंटे हा मला वाटतं की मी माझ्या आयुष्यात इतका जेन्युइन, इतका साधा, इतका भोळा माणूस खूप क्वचित मी बघितला आहे, भेटलो आहे अशा माणसाला. प्रकाश इज लाईक दॅट. आणि तो जसा आहे तसेच त्याचे सिनेमे असतात, तशीच त्याची गोष्ट असते, तो जी सांगतो ती. आणि इन जनरलच आपण जसे व्यक्ती असतो तशी आपली कलाकृती असते, हे जग जाहीर आहे. आणि त्यामुळे प्रकाशचे सिनेमे त्यामुळेच इतके ऑनेस्ट असतात, सोलफुल असतात. आणि ही गोष्टही तशीच. आणि कारण मुळात ती जी गोष्ट तो सांगतो ना, ती त्याच्या आयुष्यात कुठे ना कुठेतरी घडलेली असते. आणि ती म्हणून तो मनापासून सांगतो ती गोष्ट, आणि म्हणून ती लोकांपर्यंत पोचते. कॉफीची पण गोष्ट तशीच होती, ही गोष्ट पण तशीच आहे, शक्तिमानची गोष्ट. हा जो किस्सा आहे शक्तिमानचा, तो त्याच्या आयुष्यात घडला होता. म्हणजे त्याच्या आयुष्यात एक संधी आली होती जिथे त्याला कोणाला तरी मदत करावंसं वाटलं, पण मग त्याला वेळ नाही मिळाला. आणि मग नंतर जेव्हा त्याला असं त्याने विचारलं मित्राला की मला त्या व्यक्तीला काही पैसे मी देऊ शकतो का, तेव्हा ती व्यक्ती गेली होती. आणि हे गिल्ट त्याच्या मनावर इट स्टार्टेड प्लेइंग ऑन हिम. तर मग प्रकाशने विचार केला की ॲक्च्युली जर ह्या गिल्टला घेऊन माणसाने जर काहीतरी पुढे केलं, आणि तर ते त्यांनी केलंच. म्हणजे खरं तर हा जो फिल्ममधला जो शक्तिमान आहे तो तोच आहे. ह्या शक्तिमाननी ॲक्च्युली जाऊन कोणाची तरी मदत केली, त्यांनी ती फिल्म बनवली ही बेसिकली, आणि ही गोष्ट सांगितली. एक्झॅक्टली. सो हा मेसेज पोचवणं हे त्याहून जास्त मोठी गोष्ट आहे, त्याहून महत्त्वाची गोष्ट आहे. सो मला वाटतं की खूप महत्त्वाची फिल्म आहे ही.
खूप मनापासून सांगितलेली गोष्ट आहे आणि ती लोकांपर्यंत पोहोचणारच. म्हणूनच ट्रेलरला इतका सुंदर प्रतिसाद मिळतोय लोकांना. ती गोष्ट आवडते, त्यात काहीतरी नाविन्य दिसते. नाविन्य काय असतं बेसिकली? नाविन्य इज दॅट ऑनेस्टी. तुम्ही जेव्हा काही असं मनापासून सांगताना ते लोकांना ऐकावंसं वाटतं, कारण त्यात नाविन्य वाटतं त्यांना, कारण ते खरं असतं आणि तो खरेपणासाठी लोक पैसे देऊन येतात. सो तसंच शक्तिमानसाठी पण लोक पैसे देऊन थिएटरमध्ये येतील, कारण ह्यात तो खरेपणा आहे, ती खरी एक्सपिरियन्स्ड गोष्ट आहे प्रकाशला जी सांगायची आहे ती. सो या आय थिंक 24 मेला सिनेमा रिलीज होतोय. बघा प्लीज बघा. जाता जाता मला एक छोटीशी रिक्वेस्ट करायची आहे तुम्हाला, की दोघंही इथे माझ्यासमोर कवी आहेत, दोघांनाही कविता खूप आवडतात. ती कवी आहे, ती कविता लिहितात. ओके. हो, पण तुझं पण ते जिजा डॅडा अशा जे छान छान कविता आम्ही वाचत असतो, तर त्यातलं एखादा आत्ता काहीतरी म्हणून दाखवशील का आम्हाला प्लीज? जिजा आणि डॅडा. येस. तर आमच्या टेरेसमध्ये खूप झाडं आहेत आणि फुलं आहेत तिकडे, तर आमचं असं एक थोडंफार असं काहीतरी कॉन्व्हर्सेशन झालं होतं. त्यावरून इन्स्पायर होऊन हे मी असं लिहिलं की जिजा विचारते, डॅडा फुलं झाडावरच का असतात? डॅडा म्हणतो, कारण झाड त्या फुलांची आई असते. जिजा विचारते, झाडाची आई कोण? डॅडा म्हणतो, ही पृथ्वी. पृथ्वीची आई कोण? मी म्हणतो, सूर्य. आपण का नाही त्याची आई, असं तो विचारतो. कारण आई जन्म देते, आपण फक्त काळजी घेतो, म्हणजे आपण डॅडा आहोत. डॅडा म्हणतो, हो. मी तुझं झाड आहे असं मला विचारते. मी म्हणतो, नाही, सूर्य आहेस. मी ना थोडी एक वेगळी ऐकवते, ती का ऐकवते ते सांगते. आपण आता बाबा या विषयावर बोलतोय म्हणून. माझ्या बाबांची आत्ता गेल्या महिन्यात बायपास झाली आणि ही कविता आहे ना, पहिल्यांदा मला असं एक हबकायला झालं होतं की आपल्या जो लक्षात येतं की आपल्या आईवडिलांचं वय झालंय, म्हणजे जे त्यांनी आपल्यासाठी केलेलं असतं इतक्या वर्षांमध्ये, ते अचानकपणे आपल्याकडनं आता म्हणजे ते आपण करावं, आपोआप ती रिस्पॉन्सिबिलिटी आपल्यावर येऊन पडते आणि अपेक्षा नसते त्यांची हे काहीच आपण करावं अशी, राईट? ते काहीच सांगत नाहीत आपल्याला तोंडाने. पण मला हे इतकं हबकायला झालं, म्हणजे ते वेन ही वॉज इन द थिएटर, ऑपरेशन थिएटर, तेव्हा मी ही बसून केलेली कविता आहे की मला काही सुधरे ना की काय करू मी, म्हणजे आता त्यांना बरं वाटेल. कारण काहीच तेव्हा आता असं असतं की तुमच्या हातातच नाही आहे काही, कधीही काही, यू हॅव नो आयडिया तिथं हात काय चाललंय, आणि इतके हेल्पलेस आपण कधीच नसतो आयुष्यात. तर त्या वेळेला ही केलेली एक कविता आहे की, आणि तेव्हा प्रार्थना एवढी एकच गोष्ट आपल्याकडे असते ना आपल्या सोबतीला की प्रार्थना करत राहणं. तर तेव्हा मी असं लिहिलं होतं की सरो एकटेपणा येऊ दे प्रार्थनेतली प्रसन्नता, सरो एकटेपणा येऊ दे प्रार्थनेतली प्रसन्नता, तगमगणाऱ्या आयुष्याला जरा मिळू दे निवांतता. आपुलकीचा हात असावा आतून हरलेल्यांसाठी. त्यांनी काय दिलंय आतापर्यंत, काय शिकवलंय, तर आपुलकीचा हात असावा आतून हरलेल्यांसाठी, अन मायेचा घास असावा थकलेल्या कोणासाठी. विझलेल्यांची पणती व्हावे एकाकी दिन मावळता, तगमगणाऱ्या आयुष्याला जरा मिळू दे निवांतता. भाव असावा इतका प्रेमळ अश्रू यावे करुणेचे, भाव असावा इतका प्रेमळ अश्रू यावे करुणेचे, निरामयाचा ध्यास जडावा चंदन व्हावे जगण्याचे. हसऱ्या आयुष्यात असावी शुभ्र कोवळी विमुग्धता, हसऱ्या आयुष्यात असावी शुभ्र कोवळी विमुग्धता, तगमगणाऱ्या आयुष्याला जरा मिळू दे निवांतता. चंचल गात्री स्थिरता यावी युद्ध सरावे मनातले, चंचल गात्री स्थिरता यावी युद्ध सरावे मनातले, पिंजऱ्यातल्या कैद जीवाला मिळो निळेपण नभातले. पिंजऱ्यातल्या कैद जीवाला मिळो निळेपण नभातले, आयुष्याच्या पैल तटावर फक्त असू दे कृतार्थता, तगमगणाऱ्या आयुष्याला जरा मिळू दे निवांतता. आणि इथे स्पृहा लिहिलंय. हो, इथे स्पृहा लिहिलंय कारण ते मी लिहिलंय म्हणून. How nice. Wow.
दोघांनी ज्या कविता सादर केल्या त्याही इतक्या गोड होत्या आणि किती त्या छोट्या कवितेत खूप काही सामावलं होतं आणि आता प्रत्येक शब्दातच बरंच काही सामावलं होतं. मला असं वाटतं हे छान कवी मनाचे हे दोघं जे माझ्यासोबत आहेत आणि ईशांत गोड आहेच आहे, तुम्ही पुन्हा एकत्र काम खरंच करावं अशी माझी पुन्हा इच्छा आहे. त्यामुळे प्लीज आणि सध्या शक्तिमानसाठी खूप खूप मनापासून शुभेच्छा. थँक्यू.